तांदूळ, मेथी, अळशी हे 2-2 चम्मच मी भिजत घातले होते काल. तसंच आवळा व शिकेकाळी हे मला मिशोमधूनच भेटलेलं ते पॅकेट. ते मी कालपासून भिजत घातले होते आणि आता मी ते बॉईल करणार आहे. शिवाय आपल्याकडे जास्वंदाची फुलंसुद्धा आहे सुकलेली, तर तीही ह्यामध्ये आता मी ॲड करते. तर ही आपल्याकडे आपल्या झाडाची आहेत जास्वंदाची फुलं. 4-5च आली होती आज. खूप छान सुगंध येत आहे. हे बॉईल झाल्यानंतर खूप छान सुगंध याचा येतो. शिकेकाई व रिठाचा खूप छान सुगंध तर आता येत आहे. खूप छान फेस पण आला आहे. नुसतं असंच जरी तुम्हाला लावायचं असेल थंड करून तरी तुम्ही लावू शकता. आणि यामध्ये मी शॅम्पू बेस मिक्स करणार आहे, जेणेकरून हे शॅम्पू आपलं वर्षभर तरी टिकेल. आता हे मिश्रण थंड झालं आहे. अळशीमुळे ह्याला जरा थोडा चिकटपणा येतो आणि तो चिकटपणा आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचं. आणि आता हे गाळून घेणार आहे मी. आणि नंतर मी मिक्सरला लावून परत मग मी थोडं पाणी टाकून बॉईल करणार. आणि नंतर मग ते त्याचं पाणीही परत आपण शॅम्पूमध्ये वापरणार आहोत. हा आपला अर्क आहे उरलेला तो. आता तो आंघोळीसाठी मी यूज करणार आहे. आणि हे मी गाळून घेतलेलं मिश्रण आहे आणि हा शॅम्पू बेस आहे. तर हे दोन्ही आता मिक्स करून आपण शॅम्पू बनवणार आहोत. तर हे दोन्ही हळूहळू मिक्स करायचं, एकत्र एकदम असं मिक्स नाही करायचं. दोन्ही थोडं थोडं घेऊन चमच्याने ढवळत ते मिक्स करायचं आहे. अशा तऱ्हेने आपला होममेड शॅम्पू तयार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तांदूळ, मेथी, अळशी हे 2-2 चम्मच मी भिजत घातले होते काल. तसंच आवळा व शिकेकाळी हे मला मिशोमधूनच भेटलेलं ते पॅकेट. ते मी कालपासून भिजत घातले होते आणि आता मी ते बॉईल करणार आहे. शिवाय आपल्याकडे जास्वंदाची फुलंसुद्धा आहे सुकलेली, तर तीही ह्यामध्ये आता मी ॲड करते. तर ही आपल्याकडे आपल्या झाडाची आहेत जास्वंदाची फुलं. 4-5च आली होती आज.